नमस्कार मित्र, सोन्या आज नायर आणि बातम्या. जे डबल ईना निकाल जाहीर होईना. 9 दिनमा तिसऱ्यांदा इंधन दरवाढ होईनी. वायू अस्त्र एक स्वदेशी ड्रोननी चाचणी यशस्वी होईनी. वरुण धवन आते हॉलिवूडमा काम करणार. प्लेऑफसाठी कोलकाता व दिल्लीमा लढत आज होणार. श्रेयस अय्यरना शतकमुळे पंजाबना प्लेऑफना आशा जिवंत. लखनौवर 7 गड्यांनी मात. राघव चड्डा यासनी राज्यसभाना याचिका समितीना अध्यक्षपदी निवड होईनी. शाळा 15 जून नाही तर 26 जूनले सुरू होणार. जंजिरा किल्लाना दरवाजा 26 मे पासून बंद होणार. स्टाफ सिलेक्शन कमिशनमा मेगा भरती व्हाव शे. देशभरमा 12,256 जागा भरणार. ऑनलाईन अर्ज करानी शेवटली तारीख शे 22 जून 2026. मनरेगानी जागा लेणाऱ्या जी.रामजीना मसुदा जारी. ग्रीन कार्डना नियम आते अजून कडक व्हयनात. थायलंड सरकारने मोठा निर्णय लिहेल शे. भारतसह 93 देशसना 60 दिवसना फ्री विसाने सवलत रद्द करी. जगभर दिवाळखोरीनं सावट. इराण युद्धमुळे 27 देशसनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त. टीम इंडियामा गुजरात टायटन्सना बोलबाला. अफगाणिस्तान विरुद्ध मालिकामा तब्बल 11 खेळाडूंना समावेश. 15 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्सना बेंगळुरूना दबदबा. गुणतालिकामा अव्वल स्थान. अमेरिकाना परराष्ट्र मंत्री सध्या भारत दौऱ्यावर येल शेतस. नीट परीक्षा रद्द व्हावामुळे विद्यार्थ्यांना शुल्क परत. 27 मे पूर्वी बँक खात्यासनी माहिती भरणं बंधनकारक. एअर इंडियाना इमारतमा साकारणार नवीन मंत्रालय. इमारत खरेदीसाठी 1600 कोटीना निधी वर्ग. आठवडाभरमा व्यवहार. सत्यापन ॲपले शासननी मान्यता. संजय गांधी श्रावणबाळ योजनाना लाभार्थीसले दिलासा. ॲपवरून हयातीनं प्रमाणपत्र काढता येणार. होम मिनिस्टर लवकरच नवा रूपमा प्रेक्षकांना भेटीले येणार. T20 विश्वचषकसाठी भारतीय महिला संघ इंग्लंडला रवाना होणार. विजय शंकरनी लिधी IPL व देशांतर्गत क्रिकेटमा निवृत्ती. ह्या होतात आजना आहे राणी बातम्या.